सावकाश फोन करा मला. हिला तर काही समजत नाही नुसती ह्याच करते झाली. या अख्ख्या बॅगा वेगळ्या हवागार घेतली राहुल शेटणी स्वेटरची. गाडी तर पूर्णपणे रेडी आहे. टायसन राणीला पण न्याव का. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ही आमची मम्मी लडाखला निघलो तर शिवाय देते तशी मला. यो साहिल त्याला पण यायचं आहे, त्याने डीट घातले आमच्यावर. परत त्या नारळ पूर्ण आम्ही निघणार आहे. राहुल शेठ आम्ही दोघं चाललोय आपली इंटरसेप्टर घेऊन. मागे तिथे इंटरसेप्टर आपली रेडी आहे एकदम पद्धतशीर. हे आपले जॅकेट, हेल्मेट, चहा पितो, याच्याशिवाय काय काम नाही. तर आता गाडी पूर्ण पॅक केलं तुम्हाला दाखवतो. ही आमची इथून तयारी, इथूनची तयारी आमची. इथंच पेट्रोल कापला लडाखला काय व्हायचा. गाडी आपली एकदम पद्धतशीर रेडी आहे. सगळं सामान एकदम सेट करून आपली राणी बसली येते. राणी अरे मोठी जागा रे बघ ना. असं नारळ पाणी ठेवायच्या अगोदरच पडलं. नारळ ठेवू टाकल्या ना, कुत्र्यांना ठेव ना. चालेल का. आता मुंबई सेंट्रलला पोहोचलोय आम्ही. मुंबई सेंट्रलवर आपली गाडी पूर्ण रॅप होणार. सगळं सामान पहिले आम्ही उतरवतो आमचा. बाकी फक्त गाडीच जाणार रॅप होण्यासाठी. आणि मग तिथून आपल्याला डायरेक्ट गाडी भेटेल अमृतसर गोल्डन टेम्पल मेलला. तर कन्फर्म तर झालं आपल्या गाडी जाणार आहे. पहिले आपल्याला कन्फर्म नव्हतं की गाडी जाईल की नाही जाईल. तर कन्फर्म झालं आपली गाडी जाईल. टेन्शन नाही राहिलं आपल्याला काय जातं. एक यार हाच टेन्शन होतं आपल्याला. आपली गाडी आपली बॅग पडली होती आपली थोडीशी, ही तशी डॅमेज झाली. चालतंय तेवढा फर्स्ट टाईम आहे आमचा पण, त्यामुळे काय तेवढा विषय नाही आहे. जेव्हा गाडी टाकतात ट्रेनमध्ये तेव्हा गाडीमध्ये पेट्रोल काहीच ठेवायला नाही लागत. गाडीमधून पेट्रोल काढत लावलं आहे आपल्या. पेट्रोल आता इथे काढत लावलं गाडीमधून. हा बघा, गाडी थोडाच पेट्रोल लागला, जास्त पेट्रोल पण नव्हता लागला गाडीत. आपण तरी पण 2-3 लिटर पेट्रोल निघालं गाडीतून. एकदम मुंबई सेंट्रल स्टेशन आहे ते. आणि आपली धन्नो चालली आहे ट्रेनमध्ये. धन्नोचं काम 25 आहे. ही आपली गाडी इथे उभी आहे आणि इथे स्टेशन आहे. आता गाडी पॅक होते आपली पूर्ण. गाडी असं आहे का पूर्ण एक गाडी थेंबट पेट्रोल नाही राहिला पाहिजे. पूर्णच्या पूर्ण पेट्रोल त्याने सुकवत लावलं आहे बघा. पहिले पाईपने पेट्रोल काढला, आता कपड्याने पूर्ण पेट्रोल सुकवत लावलं आहे. पूर्णच्या पूर्ण डायरेक्ट क्लीन करून टाकेल. काय राहिलाच नाही पाहिजे गाडीमध्ये, असं आहे. वेटिंग रूममध्ये 20 रुपयात जागा जमवली. आम्ही इथं काम जमवले 2 तासासाठी 20 रुपयात 2 तास इथं मस्त AC ची हवा खाणार आम्ही. बाजूला काहीतरी खायला घेऊन येणार. 20 रुपयात एकदम आरामशीर काम आहे. 7 वाजता आपली ट्रेन आहे, 6 वाजता 5:30 वाजता आपली ट्रेन लागेल. बघू जाऊन काय किती काय नंबर आपला, त्याच्यावरून आपल्याला समजेल. पूर्ण आपला आता बाईकमधून सामान काढलं आहे. हा इथं ठेवलं आहे आपले हेल्मेट, जॅकेट विकेट वरती ठेवलं आहे. हा पूर्ण रेस्टरूम आहे. आता हा पूर्ण आपला नंबर वरती लिहिले, त्यांनी नाव लिहिलं, नंबर लिहिले. गाडी पूर्ण आपली पॅक झाली. आता काय विषयच नाही. आता एकदम पद्धतशीर पॅक झाली आहे गाडी आपली. इथं पॅक झालेली गाडीला आपल्या. थोडी आणताना थोडी मागली गाडी, पूर्ण धुतली होती आपण, काय फायदा नाही झाला तिथं धुवून. ते पुढं पण एकदम परफेक्ट पॅक केली आहे त्यांनी. काय सिग्नल विग्नल तुटायला नको.
ठीक आहे. आणि तेवढे ओपन तर खालती राहणार, जेवढे डॅमेज होणारे पार्ट आहेत तेवढे त्यांनी फक्त कवर केलेत त्यामध्ये. बाकी काय इश्यू नाही आपल्या गाडीला. हा आपला ओव्हरऑल व्ह्यू आहे पूर्ण पॅक केल्याच्यानंतर. हे आपले 2 भाव आले, 2 आदित्य, दोन्ही आदित्य इथे आलेले आहेत बॅग ट्रान्सफर मारायला. कारण की आपली एक बॅग फाटली, दुसरी बॅग नाही ना माहिती बाई. सीन झाला असता मोठा, अख्खा भरला असता. काय रे हा बोलता आता मी ट्रान्सफर करतो तर कुठे त्यात बघू ना काय म्हणून तर बोलवलं. 2 तास झालेत, आदू वैतागलाय आता. आदू खूप वैतागलाय. आपला हो पोलिसी हो स्टेशन फिरता आता आम्ही. इथून जाऊ, इथून जायचं. दोघांना पण आम्हाला कामं नाहीत. आम्ही 2 माणसं इथे बसवले आणि आता इथे बॅगा सांभाळायला बसवलं. बघूया काय. आणि आता ती वंदे भारत बघायला आलो आहे. वंदे भारत आमच्या समोर उभी आहे. हो माय गॉड, काका त्याला फोटो काढायला शिकवत आहेत. पूर्ण वंदे भारत यांनी बोलत उभा केसरी खात घेतले का मोठा पॅकेट. ते भारी आहे पण गावचे. प्रत्येकाला पेपर पण दिलेला आहे. पेपर इंग्लिशमधून आहे. प्रत्येकाला पेपर दिला आहे. प्रत्येकाला पेपर दिला आहे. पेपर हा हे लांब लचक अशी वंदे भारत आहे. काय पोपट झालेलं आहे. वेटिंग रूम मधून हाकलून लावलेलं आहे मला, डायरेक्ट तोंडावर हाकलून लावलेलं आहे. बाकी काय नाही. काय इज्जत पुरेपूर गेलेली आहे दोघांपाई. मला थोडासा आवाज खराब झालेला आहे, त्यामुळे ॲडजस्ट करून घ्यावा ही माझी नम्र विनंती. नाही जाणार गोल्डन टेम्पलला. नाही रे, ती आपली ट्रेन लागली इथं. एक नंबर लाय माग असेल तू. होऊ शकतो आता आम्ही मागे नाही तुझ्या. AC मधून आता आम्हाला दिलंय. आता नॅचरल AC मध्ये येऊन बसलोय आम्ही सगळे. आता तुम्ही बघू शकता सगळ्या बॅगा आम्ही उचलून आणल्या आहेत. इथे वरती एकदम हेलिकॉप्टरवाला सांगावलं ना. हे दोघांना घरी जायची घाई झाली. हा जर गेला विषय संपला. कसा जातो आम्ही दोघं बघतोय. हे जाण्याची वाढवून काय खातो तू भाऊ? काय खातो? शेंगदाणे खातो तू? हा बस झालं ना. किती फुकटचा खाशील? बघ आयला व्हिडिओ बनवून तरी हात टाकला त्याने त्याच्यात. काय नाही, आमचा काय खरा नाही वाटत. थांब ना. 2 तास झाले. आदित्य भाऊचा पूर्ण चेहरा उतरला. मनातल्या मनात खूप शिवाय देतोय, पण समोर भाऊ काहीच बोलत नाहीये. आता तोंडावर शिवाय द्यायला विलगलाय. आणि आमची ट्रेन का अजून आलेली नाही. ती मगाशी वेगळी ट्रेन होती, तो ऐकत नव्हता. आता बघू कधी येते. टाइम तर आता झाला आहे अजून 45 मिनिटं राहिले. अरे आली आमची ट्रेन, आली आमची ट्रेन आली. हे लगेच मध्ये आपली गाडी जाणार आहे. बघा लगेच आहे नाही तशी, त्यात आपली गाडी जाणार आहे. यात मी बसून येणार आहे का? ओ माय गॉड, सोबत चारला पारला असता आता. काय गरज नाही.
लोक हुशार आहेत, लोक तिकडूनच बसून आले असतील. अरे आपलं बुकिंग आहे. बस ना. पहिले तिथे जाऊन गाडी बघून यायची. गाडी हे बघ काय, जा पहिले गाडी बघून येता. आणले का जा मेहनत भावाची व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनत दाखव. अजूनही नाही पुसला ना, ठीक आहे लक्षात ठेवू ना भाई. अरे काच पुसता नाही आता तुम्ही बंद करा ना. बंद करा ह्यो कुठं हात लागलाय फारशाने मध्ये नाही. काच बसत आता यो राहुल शेटचा सीट नंबर आहे, तो तिथं 13 माझा आहे. पण 13 आता कोण तशी कोण आहे बघता. हा त्याला तिथं बसवतो. गोला बनवायचा धंदा टाका. धंदा लागतो गोल्याचा. ठीक आहे चाल, किसाची गरज नाही लागणार ना त्याला. बिझनेसमॅन होणार आहे. बिझनेसमॅन होणार आहे. बिझनेसमॅन. काउंटरवर कोण बसेल? काउंटरवर बायको त्याची ठेवायची ना ती. ठेवायची आहे. ठीक आहे ना भाई, व्हिडिओ चालू आहे तुझ्याकडे, व्हिडिओ दिसते. फायनली 6:46 झाले आणि आमची ट्रेन निघाली आहे फायनली. लोक इथं सोडायला तर रडतात. आम्हाला रडायला कोणच आलं नव्हतं रे सोडताना. आलो होतं ते गेलं आम्हाला लरून. रडायला कोण नाही तर बघायला माणसं भाड्यात बघायला पाहिजे रडायला. काहीतरी झालं असता. निघली आता आपली फायनली. सकाळपासून बसलो होतो, सकाळपासून बसून आता टाईम संपलेला आहे, वेटिंग पिरियड आमचा. आणि आता निघालो अमृतसरला. अमृतसरवरून आपली राईड चालू होईल. बाकी तर हालचाल तुम्हाला दाखवूच काय ते. अजून इथंच मुंबईमध्येच आहे. अजून मुंबईच्या बाहेर पण नाही गेलो. सकाळचा आम्ही निघलेला आहे, अजून मुंबईच क्रॉस करतोय आम्ही. आमच्यात अजून मुंबईच्या बाहेरच नाही धावलं. लडाखला कधी पोचायचो आम्ही. चालू आहे आता मग. रात्री तर काय तुम्हाला दाखवणार, रात्री तर दिसणारच नाही काय तसं. पण बाबा मी जेवायला मागवले, जेवण येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो काय मागवलंय ते. बाकी तर रात्री ट्रेनमध्ये काय दाखवणार आहे तुम्हाला, बसून जाणार आहे गप. लफरा ट्रेनमध्ये आता मागवले. कालोखान जास्ती दिसत नाही तुम्हाला, पद्धतशीर काम केलेलं आहे आम्ही. खोलले ठीक आहे. आता काय थंड पाणी झोपायची मागू नका का आला बरं. नाही भाई, खतरनाक झोप, खतरनाक. आपण राजस्थानमध्ये आहोत. काल आता सकाळ झाली आहे आपली
आणि झोपून दिवस करायचा आजचा पण तसा पण काही जास्त त्रास करायचा नाही. आज रात्री 12 वाजता पोहोचेल आपली ट्रेन. तिथून मजा चालू होईल. आता जस्ट आम्ही भरतपूर सोडला आहे आणि आता 11:45ला मथुरेला पोहोचेल ट्रेन. आम्हाला काय अजून रात्र 12 वाजेल. लोकेशन काय चेंज नव्हतं, दिसतं सगळं सारखंच. कारण की राजस्थानमध्ये आहे, पण राजस्थानमध्ये सगळं सारखं जसं तसं दिसतं सगळीकडे. वालू छोटी छोटी झाडामध्ये मध्ये ना शेता तेवढंच दिसणार आहे फक्त राजस्थानमध्ये. ही काटेनवली झाडा. खाना चाहिए खाना चाहिए खाने को चाहिए खाना भाई खाने को खाना खाना चाहिए खाना. तर आता पोहोचलोय आपण मथुरेला. तर बस झालं, मथुरेला उतरतो तर मथुरेलाच फिरतो. राधे 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 राधे. हा पूर्ण मथुरा स्टेशन आहे, मथुरा जंक्शन. मथुरा स्टेशन नाव तर एवढं दिसत नाही. मथुरा स्टेशन पण मथुरा स्टेशन. 15 मिनिटं ट्रेन थांबणार आहे. 15 मिनिटाचा टाइमपास करायला लागेल. बाकी आहे अजून आपला अख्खा दिवस पण ट्रेनमध्येच काढायचा आहे आपल्याला. टेन्शन नाही घेऊ. मध्ये मध्ये काय दिसला तर बनवतो व्हिडिओ. कुठे मथुरा जंक्शन नावच दिसलं ना अजून. कुठे गेला मागे लेट होऊन वाचला. मथुरा स्टेशनवर उतरलोय. खतरनाक गरमी आहे, खतरनाक. 50 डिग्रीचं मला तर वाटतं इथंच टेम्परेचर असेल. 50 डिग्रीमध्ये कशी काय लोक फिरतात काय माहिती. काय एवढं काय आहे नाही मथुरा स्टेशनवर. नॉर्मल स्टेशन आहे. अशाच पद्धतीने हजरत निजामुद्दीनला पोहोचलो आहे. आणि थोड्याच टायमात आम्ही काय जेवायला ऑर्डर केलेलं आहे, तो येतोय आम्हाला. लय घाण रे आत मग बाहेरून. एवढा मोठा स्टेशन होता मथुरा. खरंच तुम्ही बोललो त्यांना घाणती घाणती खरंच घाणी. टॉकला आहे कोणला कप्पा कारला. म्हणून पाणी खाली करत लावले. आता कसला पाणी येतो आम्हाला पण नाही माहिती. आता गरम जायला पाणी खाली करत लावले आम्ही. जो इथे आपला डब्बा आहे 16 आणि 9 त्याच्यामध्ये. बाकी इकडे जाम अपाड गरमी आहे. गरमी तर अपाड आहे. मागा मथुरासारखीच गरमी आहे इथं पण. अपाड गरमी आहे बाहेर अपाड. आहे तशी बिर्याणी मागवली आता खायला आपल्याला. थोडी गरमी आहे ना, आपल्यापेक्षा जास्त गरमी आहे. आपल्याला तिकडे तरी कमी गरमी होते.
जेवण झाल्यावर दाखवतो. चौका दिलेलं ना डिटेल भारी. चौका दिलेलं ना डिटेल पण भारी. झाकरवर आहे ना नाव त्यांचं. द बिर्याणी लाईफ मस्त बिर्याणी. क्वांटिटी होती कमी होती पैशांच्या मानात पण ठीक आहे. दमदमा साहिब झाले आता जेवण तर झालंय ना. हजरत निजामुद्दीनवरून निघालोय आम्ही आमच्या लोकेशनकडे. आतुरता फक्त ट्रेनमधून उतरण्याची आहे, दुसरं काय नाही. 44 डिग्री टेम्परेचर झालं आहे तशी. ट्रेनच्या बाहेर तर निघू पण शकत नाही 44मध्ये. आणि डायरेक्ट हाय अलर्ट दिलेलं आहे गरमीचा. 44 डिग्री झालेलं आहे. 44 डिग्री झाले आणि डायरेक्ट हीट वेव्ह वॉर्निंग दिलेली आहे पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये. दिल्लीमध्ये पण आहे. कुठं कुठं रे अजून. बाकी बाहेर तर जाम गरम होत आहे. बघत बघत चाललोय आता काय औषध बोलतो आयटमशी. एवढा पाणी आहे पण अख्खा काला पाणी आहे. व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी खाना बोले. त्या की दिल्लीची गाणी असेल ना. एक घाणेरडी लोक इकडूनची बाकी की घाण करून ठेवले. काला काला पाणी आहे बघ. आमच्या तर काही दिसणार नाही. इच्छा मला दिसतं का काला काला पाणी आहे. गटारीचं पाणी आहे. आपली वालकाशी नदी बरी. हवा मस्त सुटले पण झेंडा एकदम पद्धतशीर पडतोय. वॉशिंगला काढला नाही वाटतं बरेच दिवस झालं. वॉशला काढला नाही वाटतं झेंडा बरेच दिवस झालं. सकाळपासून बघतो माती बघायला भेटत होती ना, आता हिरवळ बघायला भेटेल. आता नुसती हिरवळ जिकडे तिकडे दिसती हिरवळ. पाऊस तर पडत नाही आपल्याकडे. जाम पाऊस पडतोय पण इथं काहीच पाऊस नाही पडत आहे. 44 डिग्री टेम्परेचर झाले. 44 डिग्री टेम्परेचर झाले. हीटवेव्हची डायरेक्ट वॉर्निंग आलेली आहे तशी. बघा बघू शकता तुम्ही बाहेर पाण्याचा थेंब नाही दिसत आहे. ही रस्त्याने फॅमिली भेटली होती. खतरनाक पोरा. हे पोऱ्या नाही इथं ही पोर खतरनाक आहे. दोघं मग खतरनाक. दोघांना जर घरानं सोडला ना तर अख्खा घर उलटा सुलटा करतील. त्याच्या बारीक आहे त्यांच्यावर जाऊ नका. ती निघली बॅग घेऊन. ती बघ यो शाना आहे. आणि फक्त एक पुढची बॅग घेतली ना ग बसला. ती मोठी बॅग घ्यायला गेली. बांबू घेऊन चालले आणि पटरीवरची ट्रेन आली तर काय होईल. पलताना भारी भरल. समजते का यांना थोडा बारगे. इट्स टाइम टू ईट पॉपकॉर्न. अख्ख्या रस्त्यात दोघं काही कामात नाही गेली. बस यही काम आहे. दोनों को बस खाने का सोने का, खाने का सोने का, खाने का सोने का. आता मग आमचं तोच काम चालू आहे.
नागकप्र दिसतात. बाकी सगळ्या बिल्डिंगी बंद दिसतात. आपल्या बिल्डिंग वस्त पडल्या करत माझं नाव आहे कोण म्हणजे असं वाटच नाही कोण राहते म्हणून तिथे. महाराजा नाही ना महाराजी घर नॉट पॉसिबल. संध्याकाळचे टाइम झाले ना राहुल शेडांचा ब्लॉग बनवतो. बाकी काय आहेच नाही कटाळल्या फक्त किंवा चालायला निघले चालतं इकडून मस्त दोघ जण बसले फुकाटच्या गार्डन मध्ये मजा घ्यायला. त्यांच्या घराच्या बाहेरच गार्डन तयार झालेले आहे. मस्त ग्रास आली आहे. दोघ जण बी लागल्या मस्त खायला काहीतरी. लॉन पण मारलाय बघा किती मस्त लॉन आहे. फक्त थोडीशी इकडे घाण आहे चालून घेतील लोक तेवढी ती इग्नोर मारा. हा बाकी त्यांचं लोकेशन बघा. त्यांनी मस्त 2-3 झाडं पण लावले तशी आणि एकदम पद्धतशीर काम केलेलं त्यांनी. जो अंबाला स्टेशन आहे हे असं मला वाटतं का या अंबाला स्टेशनवर मी आधी पण थांबलेलं आहे. एक्झॅक्ट ह्या लोकेशनवर सेम या लोकेशनचा फोटो आहे माझ्याकडे अंबाला स्टेशनचा. बघा आता मला पण नाही आठवत आहे. जेव्हा फोटोमध्ये फोटो बघू तेव्हा समजा. सगळ्या स्टेशनपेक्षा हा स्टेशन एक चांगला वाटतोय. बाकी तिकडं सगळं स्टेशन असंच होतं. सगळ्या स्टेशनमध्ये हा एक चांगला वाटतं एकदम प्रोफेशनल वाटतं स्टेशन. बाकी खा बियाला तर सगळ्या स्टेशनवर भेटतात. ठीक आहे ना खोल ना बाई फाड ना. खोलायला टाइम झाला लगेच फाडायची पिशवी. आता ऑर्डर केले स्विगीवरून आम्ही चिकन ऑर्डर केला आहे. तेच ते रोटी एवढीशी झाली. मी तुला बोललो तरी होतं मी 2 चिकन वेगळे वेगळे मागवलेत ना. रोटी आपल्याला कमी पडला असं वाटायला लागला आता मला. रोटी एवढी झाली हां कमीच पडेल ना. आता असू दे घे. चल आता काय करतोस तेवढा तर तेवढा. कमी देता आम्ही. रायताची पद्धत भारी आहे तशी. रायता देताना चटणी देताना तेच समजत नाही. 2 माझ्या रुमाली रोटी एवढे मोठे आले. कांदा नाही इडलीची चटणी असते ना ती दिली जरूर त्याच्या. आता खातो आणि थोड्यामध्येच झोपतो. 12 वाजता ते आमची ट्रेन पोचणार आहे. तिथपर्यंत टाइमपास करायचा आहे. खतरनाक ना. ही हालत खराब झाली. तिथं काय वाटलं नाही. 4 जण होतो उचलाला. एक तशी दोघांच्या हॉटाईट झाली. पोचला आपण अमृतसरला. अमृतसर स्टेशन आहे. या रात्रीचे 12 वाजलेत. आपण आता रूम बघतो जाऊन. रूम स्टे करू आणि सकाळी बाईक घ्यायला यायची. हा पूर्ण अमृतसर स्टेशन आहे. पार्सल ऑफिस. आपल्यापेक्षा जास्त खतरनाक गरमी येते. बघू शकता तुम्ही. आपल्याकडे आता पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे गरमी कमी झाली आपल्याकडे.
तर इथे शिने असं पाऊस बिऊस अजून काय पडला आहे ना बोल जाम गरमी आहे जाम म्हणजे खतरनाक गरमी आहे. आता चाललो आहे गोल्डन टेम्पल जवळ एक रूम आहे रूम देतो आपल्याला घेऊन तो रूम घेऊन आपण तिथे जाऊया आणि सकाळी आपली गाडी घ्यायला येऊ. बाकी सिटी तर काय सकाळी दाखवेन तुम्हाला. बॉर्डर रोड आहे सीधा.